हाय एव्हरीवन. आय होप यू ऑल आर डुईंग फाईन. आज मी वांग्याची भाजी बनवायचं ठरवलं. तर वांगे बनवायसाठी बेसिक इन्ग्रेडियंट्स लागतात, कारण मी गावरान वांगं बनवते. वांगं अगोदर घेतलं, धुतलं, त्याला कापलं आणि त्याचे असे उभे 4 फोडी केले आणि त्यानंतर शेंगदाणे, तीळ, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं घेतलं आणि त्याला आता भाजून घेते. पहिले धुवून घेतले मी वांगे. बघा आता मी तव्यावरती भाजते त्याला. ड्राय रोस्ट केलं. तसंच सेम तीळ पण मी ड्राय रोस्ट केले आणि मग त्यानंतर आता त्याला काढून घेणार प्लेटमध्ये वेगळा. आता लसूण, मिरची त्याला थोडं तेलामध्ये परतून घेतलं. हे बघा, म्हणजे काय असतं, ह्याचं जे मॉइस्टपणा आहे ना, तो निघतो फ्राय केला की. आणि आता धने, जिरे ह्यालाही तेलामध्ये परतून घेते चांगलं. आणि मग आता मी शेंगदाणे आणि तीळ जे ड्राय रोस्ट होतं त्याला पण थोडं ऑइलमध्ये असं भाजून घेते. कढीपत्ता टाकला, थोडासा पुदिना होता घरात तो टाकला आणि कोथिंबीर. आता ह्याला सगळं मी आता मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेणार, म्हणजे थंड झाल्यानंतर ऑफकोर्स. आता ह्याचं पेस्ट बनून झालं की मग कढाई घेणार. कढाईमध्ये तेल गरम करणार आणि मग त्यामध्ये वांगी पहिला परतून घेणार. बघा, मसाला माझा रेडी झाला. कढाईमध्ये जिरे टाकले, लसूण ठेचून टाकले 2-3. हिंग डायजेशनसाठी गुड असतं. माझ्या मेजर भाज्यांमध्ये तुम्हाला हिंग मिळणारच. आणि आता ही वांगी जी कापलेली फोड ती टाकली. आणि मला बटाटे लागतात. आय मीन कोणतीही भाजी असली ना, मला बटाटे लागतातच. आय डोंट नो, व्हेरी बॅडली मी ॲडिक्टेड आहे बटाट्यांना. तर एक बटाटा टाकला, त्यानंतर मग हिंग टाकलं, आय मीन सॉरी, हळद, धने, काळा मसाला आणि मालवणी मसाला ते टाकून मग मी आता याला तेलामध्ये थोडं परतून घेते. आणि मग तो जो मसाला केलेला ना आपण तयार, तो मग त्यामध्ये टाकला आणि आता जरा भाजून घेते. आता काय होतं की शेंगदाणे असल्यामुळे कढई गरम आहे तर ते खालती लागतं. तर त्यामुळे थोडं पाण्याचा शिपका दिला ना की ते थोडं असं खालती चिटकत नाही, मसाला जळत नाही. आणि मग त्यानंतर पाणी टाकून मी ह्याला आता शिजायला ठेवणार. आता वांगी आपण असं बोलतो, वांगं खायला कंटाळा येतो कधी कधी, पण वांगं इज रिअली व्हेरी गुड. त्यामध्ये पोटॅशियम आहे, फायबर आहे, पोट साफ होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं. ते बघा, आता मी टमाटे पण टाकते. हो, तर वॉटर कंटेंट असल्यामुळे आपण जेव्हा वांगी खातो तर पोट भरल्यासारखं वाटतं. आणि ह्यामध्ये बोनसाठी सुद्धा हे चांगलं आहे. भरपूर याचे बेनिफिट्स भरपूर आहेत. तर आठवड्यातून एकदा तरी असं म्हणजे मी वांगं बनवते. आता हे कसं मी गावरान स्टाईलमध्ये बनवलं. आणि जर तुम्ही गावी वगैरे जाता तर तुम्हाला हे ह्याच पद्धतीमध्ये जास्त असं दिसणार. आणि शेंगदाण्यामुळे ह्याची टेस्ट अप्रतिम, इट गोज टू अनदर लेवल. हे भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर सुद्धा छान जमतं, भाताबरोबर पण छान वाटतं. बघा, रेडी झाली माझी भाजी.